बनवण्याची विधी आपण सगळी आता बघितलेली आहे। आणि कांदे आणि टोमॅटो थोडेसे फ्राय झाल्यानंतर त्याला चव येण्यासाठी थोडासा सांबार मसाला त्याच्यामध्ये टाकला तर तो त्याच्यामध्ये मुरतो आणि त्याची चव एकदम वेगळी बनते। त्यासाठी मी होम फ्लेवर्सचा सांबार मसाला त्याच्यामध्ये टाकत आहे। ते करून थोडासा फ्राय करायचा आणि मग नंतर सगळ्या भाज्या टाकायच्या। भाज्या फ्राय करताना होम फ्लेवरचा 1 चमचा सांबार मसाला मी टाकलेला आहे। आता सांबार चांगलं उकळलेलं आहे तर आता काय करायचं, आता 1 ते 1.5 चमचा सांबार मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आणि टाकल्यानंतर 2 मिनिटं उकळू द्यायचं त्याला। आता सांबार चांगलं उकळतं आहे आणि असा मस्त असा सांबारचा सुगंध मला येत आहे। आता मी थोडीशी त्याच्यात कोथिंबीर टाकते। 1-2 मिनिटं त्याला उकळू द्यायचं फक्त आणि उकळल्यानंतर झाकण ठेवून गॅस बंद करून टाकायचा। होम फ्लेवरचा सांबार मसाला वापरून सांबार तयार आहे। चला तर त्याचा आस्वाद घेऊया।